मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. श्रीगोंदा शहरामधील काळकाई चौक परिसरामध्ये घडलेल्या धक्कादायक खून प्रकरणामध्ये पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादामधनं आरोपी शुभम ओव्हाळ यानं अल्पवयीन मुलीचा खून केल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह जंगल परिसरामध्ये नेऊन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्र वेगानं फिरली आणि आरोपीसह त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे हे करत आहेत. दरम्यान मृत मुलीच्या आईनं अश्रूंना वाट मोकळी करून देत आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या प्रकरणाबाबत श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी देखील तपासाची माहिती देत आरोपीच्या विरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. काल मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीची फॉरेस्ट एरियामध्ये जाळून हत्या करण्यात आलेली अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आज आम्ही त्या घटनेचा ज्यावेळी उलगडा केला त्यावेळी असे लक्षात आले की श्रीगोंदा शहरामधील एका अल्पवयीन मुलीसोबत असलेलं जे काही अफेअर होतं आणि त्या अफेअरमधून सदर आरोपी हा तिच्यासोबत राहत होता आणि त्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 2 दिवसापूर्वी सदर आरोपीने फरशी तसेच रॉडच्या साहाय्याने त्या मुलीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांच्या साहाय्याने त्या मुलीची विल्हेवाट लावण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांनी त्या मुलीला गादीमध्ये गुंडाळून वाहनाने फॉरेस्ट एरियामध्ये नेऊन तिथे पेट्रोलच्या साहाय्याने जाळून टाकले. सदर घटनेतील दोन्ही मुख्य आरोपी अटक केलेले आहे आणि पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब करत आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वमने साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या कार्यालयातील पथक आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी सहभाग घेतलेला आहे. यामध्ये शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याचा सखोल चौकशी केल्यानंतर तपासांती आपल्याला कळवण्यात येईल. तर नाही आहे म्हणजे ते मुलीचं आणि त्या मुलाचं जे काही अफेअर होतं ते कदाचित ते लिव्ह इन सारखे राहत असल्यामुळे त्या मुलाने मुलीला कन्व्हिन्स केलेलं होतं. नाही अजूनपर्यंत म्हणजे ते तपासांती ठरवण्यात येईल. मी एप्रिल महिन्यात कंप्लेंट द्यायला आली पण इथल्या पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही. म्हणजे किरण शिंदे साहेब नाही तर आज त्यांनी कंप्लेंट जर घेतली असती तर माझं लेकरू आज माझ्याजवळ असतं. माझी पोरगी जबरदस्ती करून पळून नेली. कंप्लेंट द्यायला आली, तिला हाणमार केली होती पण समजलं. शुभम सुखदेव. आज सकाळी पोलीस घरी आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणले तो बिरदाराने मला
त्या ठिकाणी नेलं ज्या ठिकाणी त्याचं बघ ना, माझ्या लेकराला न्याय मिळवून द्या. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.